सध्या विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांचा छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित छावा हा सिनेमा बॉक्स ऑफिस गाजवत आहे. गेल्या 7 दिवसांमध्ये या सिनेमानं बक्कळ कमाई करून बॉक्स ऑफिसवर तर राज्य केलंच, पण शिवाय प्रेक्षकांच्या मनावरही हक्क गाजवलाय. हा सिनेमा केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशाविदेशात गाजतोय. मात्र अशातच एका मराठी अभिनेत्रीला मात्र हा सिनेमा खटकला आहे. तिची छावासाठीची पोस्ट सध्या खूप व्हायरल होतीये. या पोस्टमध्ये तिनं तिला सिनेमात खटकलेल्या गोष्टी नमूद केल्यात. नवरी मिळे हिटलरला या मालिकेत लीलाला त्रास देणाऱ्या श्वेताचे पात्र साकारणारी अभिनेत्री अक्षता आपटे हिनं एक पोस्ट शेअर केलीये. तिनं लिहिलंय की छावाबद्दल बोलायचं झालं तर हा सिनेमा आपण एकदाच पाहू शकतो असा आहे. जे आपल्याला आधीच माहित आहे तेच दाखवले. पहिला भाग एवढं काही नाही, पण दुसरा भाग छान आहे. सिनेमॅटोग्राफी उत्तम आहे, पण स्क्रिप्ट चांगली नाही. सिनेमाचं म्युझिक म्हणजे बिग नो, अजिबात चांगलं नाही. दिग्दर्शन चांगलं आहे आणि वाईट पण. कॉस्ट्युम आणि हेअर मेकअप फार छान आहे. विकी कौशलनं खूप उत्तम भूमिका साकारली आहे. अक्षय खन्ना सुद्धा विकी कौशलच्या तोडीस तोड अभिनय करतोय, पण रश्मिका मंदाना यासाठी अजिबात योग्य नाही. बाकीचे सहाय्यक कलाकार उत्तम आहेत. एकंदरीत मनोरंजन म्हणून पाहण्यासाठी हा एक चांगला सिनेमा आहे. छत्रपती संभाजी महाराजांना ज्या परिस्थितीतून जावं लागलं त्याबद्दल अजून जाणून घ्यायच्या अपेक्षा होत्या, पण प्रेक्षकांप्रमाणेच मला सुद्धा शेवटचा क्षण पाहून खूप रडू आलं. पण चित्रपटाच्या प्रभावामुळे असं झालेलं नाही. आपण महाराजांचा आदर करतो म्हणून आपल्या भावना दाटून आल्या. दुर्दैवानं सिनेमात रश्मिकाचा तोच ऍक्सेंट ऐकायला येतो. तिची अभिनय करण्याची स्टाईल सुद्धा आपण साऊथ सिनेमांमध्ये पाहिली तशीच आहे. त्यामुळेच तिला महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत स्वीकारणं अजिबात जमत नाहीये. विकी कौशलनं या चित्रपटात उत्तम काम केलंय. त्याला त्या रूपात आपण यापूर्वी पाहिलं नाहीये. स्क्रिप्टमध्ये आणखी वैविध्यपूर्णता असती तर त्याला आणखी वेगळ्या पद्धतीनं दाखवण्याची संधी मिळाली असती. सिनेमात खूप कमी संवाद मराठीत दाखवलेत. त्यांनी हा सिनेमा मराठीमध्ये का बनवला नाही? मराठी लोकांना आणखी कनेक्ट होता आलं असतं, असं अक्षतानं म्हटलंय. एकूणच तुम्हाला याबाबत काय वाटतं? प्रतिक्रिया नक्की कमेंट करा. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.